चला नमस्कार सर्वांना. 121वा प्रश्न घेऊया आपण. थोडस टीईटी आपली आता जवळ आलेली आणि सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासच्या दृष्टिकोनातून आपण जीएस चे काही क्वेश्चन घेत आहोत. परीक्षेला आलेले जे काही प्रिव्हियस क्वेश्चन सेट आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेत आहोत. प्रश्न काय आहे, डायरेक्ट सिलेबस कडे जाऊया, म्हणजे डायरेक्ट आपण टॉप पॉइंट कडे जाऊया. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? ठीक आहे, तर तुमच्या कमेंट जे काय आहेत ते तुम्ही करा कंटिन्यू. याचं जे उत्तर आहे ते थोडस मी सांगतो. त्याला कर्नाटकचे मैदान, याला या ठिकाणी मैदान या नावाने ओळखलं जाते. कर्नाटकचे पठार ज्याला आपण म्हणतो. कर्नाटकच्या पठाराला मैदान का म्हणायचं किंवा मैदान का आहे? आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार आहे ना, त्याला दख्खनचे पठार म्हणतो आपण. भारताचे 5 प्राकृतिक विभाग पडतात. प्राकृतिक विभागावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. भारताचा पहिला प्राकृतिक विभाग आहे हिमालय. त्याला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हटलं जाते. याच्यावरती मला वाटतं मी मागच्या सेशनमध्ये बोललोय बरस. हिमालयाच्या काही रांगा आहेत किंवा जे काही आहे तिथलं जे काही लोकजीवन विरळ आहे किंवा रस्ते अरुंद आहेत, बारमाही नद्या आहेत, है ना. दुसरा जो भारताचा प्राकृतिक विभाग आहे त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हटलं जाते. म्हणजे साधारणतः राजस्थानचं बागर पासून इकडं आसाम अरुणाचल प्रदेश, म्हणजे आसाम अरुणाचल प्रदेश नाही, आसामच्या मैदानापर्यंतचा जो भाग आहे त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, जो की भारताचा प्राकृतिक विभाग आहे. आता मी मैदानाकडे येणार आहे, कर्नाटकच्या पठाराकडे येणार आहे. थोडस उत्तर भारतापासून आपण सुरुवात केली. ठीक आहे, जर आपण बघितलं ना तर आपल्याला सांगता येईल की
एक मिनिट काय चालू कर. येस सर, केलंय पोस्ट. हा चालते. ते काय तर रेंज प्रॉब्लेम असणार आहे त्या दिवशी सारखं मागे एकदा झालं होतं बघा, असं तसं झालंय. ओके ओके. परत परत एकदा रेकॉर्डिंग चालू करावं लागते सर. चालू असते रेकॉर्डिंग सर, कंटिन्यू कर. हो का, चालेल. तर मी तुम्हाला प्राकृतिक भारत सांगू लागलो मित्रांनो. प्राकृतिक भारतामध्ये जे काही प्रकार आहेत ते 5 प्राकृतिक प्रकार आहेत. सर्वांना स्क्रीन दिसते असं गृह्य धरूया. हा रेड कलर जो काही आहे ना, ज्याला आपण काराकोरम रेंज दाखवतोय, लडाख रेंज दाखवतोय किंवा झास्कर पर्वतरांग, आणि इकडे पूर्व भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम ना, भूतानच्या साईडचा जो रेड कलरचा जेवढा काही भारताचा एरिया आहे सगळा ज्याला आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणतो. आणि त्याच्या खाली असलेला जो 2 नंबरचा पिवळा पट्टा आहे हा भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग आहे. याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणायचं. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा विस्तार हा इकडे पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम आपण बघितलं तर मैदानी प्रदेश ज्याला आपण म्हणतो. पावणाऱ्या जेवढे काही नद्या आहेत त्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पंजाब, हरियाणा या भागामध्ये हरित क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी 70% म्हणजे 71% लोक शेती करतात. पंजाब, हरियाणामध्ये गहू, त्याच्यानंतर हा जो काही महत्वाचा कृषी उत्पादनाचा जो काही भाग आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो. पंजाब, हरियाणामधल्या लोकांचं शेतीचं जर आपण बघितलं स्वरूप, तर जास्तीत जास्त आधुनिक शेती त्या भागामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं राजस्थानमध्ये जर आपण बघितलं तर राजस्थानचा जो वाळवंटी प्रदेश आहे ना, त्या ठिकाणी मरुस्थळ आणि त्या मरुस्थळाच्या पूर्वेकडे असलेला राजस्थानचा बागर आहे ना, राजस्थानची जर आपण निर्मिती बघितली किंवा राजस्थानचा जर इतिहास बघितला तर त्याला पूर्व राजपुताना नाव होतं. आणि 1949 ला त्या राजपुतानाचं नाव बदलून राजस्थान केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. राजस्थान राज्याचे वैशिष्ट्य हे की राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तर त्या भागामध्ये आता शेती चांगल्या प्रकारची केली जाऊ लागली. कारण जे काही भाकरा नांगल धरण आहे, भाकरा नांगल धरणावरून इंदिरा गांधी नॅशनल कॅनॉल हा राजस्थान पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्या भागामध्ये पाण्याची गरज जी काही आहे ती भागवली जाते. पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पंजाबला आता 5 नद्यांचा ज्याला आपण प्रदेश म्हणतो, म्हणजे 5 नद्यांचा जो दुआब आहे ना, दुआब म्हणजे काय, तर 2 नद्यांच्या दरम्यान असलेला जो काही प्रदेश असतो त्याला दुआब म्हटलं जाते. तर पंजाब ही 5 नद्यांची भूमी म्हणून त्याला पंजाब, दुआबचा आप झालाय पंजाब, अशा प्रकारचा 5 नद्यांचा प्रदेश त्याला आपण म्हणतो. हरियाणा हा सुद्धा महत्वाचा भाग ज्याला आपण मैदानी प्रदेशातला भाग म्हणतो है ना. सतलज, रावी, झेलम, चिनाब, बियास या ज्या काही 5 नद्या आहेत या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. है ना. सतलज नदी महत्वाची, नद्यांनी वाहून आणलेला जो काही गाळ आहे तो गाळ या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि शेतीमध्ये गाळाची मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर पूर्वेकडे आलो तर पूर्वेकडे आपल्याला उत्तर प्रदेश राज्य आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशमध्ये गंगेचं खोरं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेलं आहे ना. गंगा नदी जिला आपण म्हणतो, गंगा नदीची उगमस्थानाची जर आपण स्वरूप बघितलं तर उत्तराखंड राज्यामध्ये उत्तर काशी जिल्ह्यामध्ये कुमाऊ हिमालयामध्ये आहे ना, गंगोत्री या ठिकाणी, गंगोत्री या हिमनदीपासून ज्याला म्हणतो गोमुख आहे ना, गंगोत्री या हिमनदीपासून आहे ना गोमुख नावाचं जे काही ठिकाण आहे तिथपासून गंगा नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर गंगा नदीपासून म्हणजे गंगा ही जी काही आहे तिचा शीर्ष प्रवाह जर आपण बघितला तर गंगोत्री, परत भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या एकत्र येऊन पुढची जी काही झालेली ती गंगा. आणि गंगेचं खोरं उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेले आणि गंगेचं खोरं पुढं बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये गेलेले आणि या गंगेच्या खोऱ्याला भारताच्या भारताच्या धार्मिक क्षेत्रातलं फार मोठं ज्याला आपण म्हणतो म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र म्हटलं जातं.
कारण सगळे धार्मिक ठिकाणं जर आपण बघितले महत्वाचे, तर गंगेच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं की प्रयागराज असेल किंवा वाराणसी ज्याला आपण म्हणतो, मुर्शिदाबाद आहे, म्हणजे मुस्लिम धर्मियांचं महत्वाचं ठिकाण आहे. पाटणा बौद्ध गया ज्याला आपण म्हणतो, हे ठिकाणं जे काही आहेत बिहार मधले, हे गंगेच्या खोऱ्यामधले आपल्याला पाहायला मिळते. संस्कृतीचं माहेरघर याला आपण म्हणूया. आणि पंजाब हरियाणा जे आहे ते धान्याचं कोठार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य पिकवलं जातं या भागामध्ये. आता इकडे थोडंसं आपण पूर्वेकडे बघितलं, भूतानच्या खालचा जो पिवळा पट्टा आहे ना, तो आसामचा भाग आहे. आणि आसाम ज्याला आपण म्हणतो म्हणजे बिहू नृत्य ज्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. आणि आसाम ब्रह्मपुत्रा नदी ज्याला आपण म्हणतो, ब्रह्मपुत्रेचं खोरं म्हणजे आसाम आहे. है ना, इकडे सतलज नदीपासून आसामच्या मैदानी प्रदेशापर्यंत म्हणजे सतलजच्या खोऱ्यापासून पंजाब हरियाणा राजस्थान इथपासून पूर्वेकडे जर आपण गेलो तर आसाम पर्यंत आपल्याला हा मैदानी प्रदेश पाहायला मिळतो. आता थोडस हिरव्या रंगामधला जो काही भाग आहे ना, त्याला उलटा त्रिकोण म्हटलं जाते, त्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हटलं जाते. आणि या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे दोन भाग पडतात. हा ना, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं नर्मदा नदी, आता ही सह्याद्री रेंज जी दाखवली ना इथं, सह्याद्री रेंज, तर सह्याद्री रेंज जे आहे, खरं तर हा जर आपण बघितलं ना तर थोडासा सातपुडा पर्वत आहे त्याच्यावरती. सह्याद्रीच्या उपरांगा आहेत त्या आडव्या लाईन मध्ये जर आपण बघितल्या. मला वाटतं मी सांगितले पण आहेत की नर्मदा नदी आणि तापीला ज्या सातपुड्यानं वेगळं केलं ना, इथे दिले सातपुडा रेंज. तर सातपुड्याच्या वरती जर आपण बघितलं तर नर्मदा नदी आहे. आणि नर्मदा नदीच्या वरचा सगळा जो काही भाग आहे हिरवा, तो मध्यमवर्ती उच्चभूमी असते. आणि सातपुड्याच्या खाली जेवढा काही भाग आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, महाराष्ट्राचा दख्खनचा पठारी प्रदेश. आता इथं जर आपण बघितलं ना, तर एक ईस्टर्न घाट आणि एक वेस्टर्न घाट दाखवलाय. म्हणजे हिरव्या रंगाच्या डाव्या बाजूला म्हणजे पश्चिमेला वेस्टर्न घाट रेड कलर मध्ये दाखवलाय, त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. आणि इकडं पूर्वेच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आहे ना, तुटक तुटक रेंज दाखवली ना लाल रंगाची, तिला ईस्टर्न घाट म्हणजे पूर्व घाट म्हटलेलं जाते. आहे का नाही. पूर्व घाट आणि पश्चिम घाट हा निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतो बघा. निलगिरी हिल्स नावाचा इथं पॉईंट टाकलाय बघा. तर निलगिरी हिल्स जे आहे ते निलगिरी पर्वतामध्ये ज्याला आपण म्हणतो, पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र दाखवलेला आहे. आता हा पूर्ण हिरव्या रंगाचा जो भाग आहे त्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हटला जातो. भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग आहे तो. आणि त्या ठिकाणी निलगिरी पर्वताच्या वरचा जो काही भाग आहे कर्नाटक राज्याचा, त्याला पठारी प्रदेश म्हटलं जाते. आणि आपण जो आता प्रश्न घेतला आहे ना, कर्नाटकच्या पठारी प्रदेशाला त्या ठिकाणी मैदानी या नावाने ओळखले जाते. आता जर आपण ब्ल्यू शेड मध्ये पश्चिमेला आणि पूर्वेला म्हणजे समुद्र किनारपट्टी जी दाखवली त्याला किनारी मैदानी प्रदेश, हा भारताचा चौथा प्राकृतिक विभाग आहे. है ना. वेस्टर्न ज्याला आपण म्हणतो, वेस्टर्न म्हणजे इकडं पश्चिम दिशेला गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत. आणि इकडं जर आपण बघितलं तर पश्चिम बंगालचा बराचसा भाग तिथं पासून इकडं कन्याकुमारी पर्यंत. म्हणजे एका बाजूला पश्चिम किनारपट्टी, एका बाजूला पूर्व किनारपट्टी आहे. ठीक नाही. भारताच्या म्हणजे महाराष्ट्राला समुद्र किनारा तर व्यापक स्वरूपामध्ये लाभलेलाच आहे. पण भारताला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेलं जे काही राज्य आहे ते आहे गुजरात. है ना. गुजरातची किनारपट्टी पासून कन्याकुमारीच्या किनारपट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी किनारपट्टीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. आता भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, है ना, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल एवढ्या राज्यांना म्हणजे साधारणतः बहुतांशी 9 राज्यांना भारतातल्या समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. ठीक आहे. आणि हा किनारपट्टीचा प्रदेश आहे तो भारताचा चौथा प्राकृतिक विभाग मानला जातो. आणि भारताच्या मुख्य भूमीपासून लांब म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान जर आपण बघितलं किंवा भारताच्या इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही भारतीय बेट आपल्याला पाहायला मिळतात, अंदमान निकोबार बेट म्हणजे भारतीय बेटे, आणि इकडे लक्षद्वीप बेट आहे ना, या दोन बेट समूहांच्या माध्यमातून पाचवा प्राकृतिक विभाग भारताचा बनलेला आहे. त्याला भारताचे बेट, भारतीय बेट असं म्हटलं जाते. असे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. किनारपट्टीवरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पूर्वेच्या किनारपट्टीचा विचारला जाऊ शकतो, आणि मैदानी प्रदेश विचारला जाऊ शकतो. आता दख्खनचा पठार जो आहे तो बराचसा बहुतांशी महाराष्ट्राला जास्त लाभलेला आहे. है ना, ज्याला उलटा त्रिकोण म्हणतो ना आपण, त्याला दख्खनचे पठार म्हटलं जाते. तर तेवढं लक्ष ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 त्याचं विश्लेषण घेत असताना मी तुम्हाला थोडासा भूगोलाचा पाठ दाखवलाय. याचं कारण काय आहे, कारण भूगोलामध्ये हा प्राकृतिक भाग तो महत्वाचा पॉईंट आहे, ज्याला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्ही ठिकाणी आपल्याला विचारलं जाते परीक्षेमध्ये. ठीक आहे. येऊया बॅक्स, आपण थोडेसे क्वेश्चन जे घेऊ लागलो त्याचे घेऊया. आज जे काही क्वेश्चन घेत आहोत आपण त्याची थोडी काठीण्य पातळी जर आपण बघितली तर ती आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळते.
ठीक आहे. चला 122वा प्रश्न म्हणतोय, सखोल शेती किती प्रकार संबंधित आहे? सखोल शेती हा सुद्धा भूगोलाचा पार्ट आहे. खरं तर परिसर अभ्यास हा जो काही पेपर मागचा जो पार्ट आहे तो इयत्ता 5वी ते 8वी मध्ये असलेले जे काही बेसिकचे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती जास्त आधारित असतो. सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? आता इथं आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. नाही त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सखोल शेतीशी संबंधित कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? तर एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्र घेतले जाणारे पीक है ना, याच्यामध्ये सखोल शेती येते का? तर याच्यामध्ये सखोल शेती येत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्ण क्षेत्र म्हणजे सखोल शेती नाही. मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर सखोल शेतीमध्ये केला जातो आणि मर्यादित यांत्रिकीकरण केलं जात आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी 2 फक्त ब आणि क हे आपलं उत्तर आहे. सखोल शेतीसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे हे थोडंसं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सखोल शेतीसाठी आपल्याला पर्याय क्रमांक ब आणि क म्हणजे ऑप्शन आपलं उत्तर 2 आहे. पण ब आणि क हे विधान आपल्याला त्या ठिकाणी लागू होतात. ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये ब आणि क हे आपल्याला महत्वाचं मानलं जाते सखोल शेतीसाठी. आणि सखोल शेती आणि त्याशी संबंधित असलेल्या ज्या काही महत्वाच्या बाबी त्यामध्ये मनुष्यबळाचा वापर जास्तीत जास्त, पशुबळाचा वापर जास्त आणि मर्यादित यांत्रिकीकरण हे सखोल शेतीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होते. आता हा 123वा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राच्या नकाशाशी संबंधित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? आता एकदा टीला विचारलेला प्रश्न आपल्याला हा जो आहे याच्याशी रिलेटेड दुसरा एक प्रश्न आला होता की जालना जिल्ह्याची सीमा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे असा प्रश्न एकदा आला होता. सीमा असाच आहे, इथं राज्याची सीमा सांगितलेली आहे ना. महाराष्ट्राच्या एकूण 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे आणि 16 जिल्हे जे आहेत ते कुठल्या राज्याला लागून नाहीयेत. इथं गुजरातला लागून असलेला जो काही योग्य पर्याय आहे है ना, प्रश्न 123 याचं जर उत्तर बघितलं तर त्या धुळे आणि नंदुरबार है ना, खानदेशात धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे 3 जिल्हे आहेत आणि यापैकी धुळे आणि नंदुरबारची जी काही सीमा आहे ती गुजरातला लागून आहे. आता मध्य प्रदेशला लागून असलेले जर जिल्हे आपण बघितले तर एका बाजूने एका कडीने जर आपण पाहिलं, एका साईडने जर बघितलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया असे एकूण 7 जिल्हे म्हणजे खानदेशातले 3 जिल्हे है ना, बुलढाणा, अमरावती अमरावती विभागातले 2, 5 आणि इकडे नागपूर, भंडारा आणि गोंदिया 3, 5 आणि 3 8 होले आहेत, नाही 7 नाही 8 आहेत सॉरी. म्हणजे साधारणतः धुळे, जळगाव, नंदुरबार 3, बुलढाणा, अमरावती 5 आणि नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण इकडे थोडस पूर्वेकडचे जर आपण जिल्हे बघितले तर आपल्याला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची जी सीमा आहे ती छत्तीसगडला लागून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तेलंगणा नावाचं जे राज्य आहे, तेलंगणाला महाराष्ट्राचे कोणते कोणते जिल्हे लागून आहेत? त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, है ना, यवतमाळ आहे आणि नांदेड आहे. तर एवढ्या भागामध्ये एवढ्या जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला आपली लागून आहे. ठीक आहे. मराठवाड्यातला एक नांदेड आणि जर आपण विदर्भातले बघितले तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे 3 जिल्हे. मग हे 4 जिल्हे महाराष्ट्राचे तेलंगणाला लागून आहेत. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं कर्नाटकच्या बाबतीत जर बघितलं तर कर्नाटक राज्याला महाराष्ट्राचे जिल्हे लागून आहेत ते कोणते कोणते? नांदेडची काही सीमा कर्नाटकला लागलेली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि इकडं सिंधुदुर्ग एवढ्या जिल्ह्यांची म्हणजे साधारणतः 7 जिल्ह्यांची सीमा ही आपली कर्नाटक राज्याला लागून आहे. आणि इकडे जर आपण बघितलं गुजरातला तर गुजरातला धुळे, जळगाव, पालघर आणि नाशिक या 4 जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याला लागून आहे. तर इथं तुम्हाला गुजरातची सीमा आणि त्याशी रिलेटेड 2 विचारले जिल्ह्यांची. पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर आहे.
बघा 124वा प्रश्न काय म्हणतो, सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत म्हणजे मत्स्य वर्ग आणि मासेमारी हा प्राथमिक व्यवसायामध्ये मोडला जाणारा व्यवसाय आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये जे व्यवसाय असतात ते नैसर्गिक संसाधनाच्या आधारे केले जाणारे जे काही व्यवसाय असतात त्याच्याशी रिलेटेड असते. आता मत्स्य उत्पादनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पुढीलपैकी कोणते विधान त्या ठिकाणी लागू होतात, हे ना विसंगत घटक कोणता आहे असं विचारलंय. आणि सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी कोणती, आणि विसंगत म्हणजे लागू न होणारी. ठीक आहे. आता 124 जर आपण उत्तर बघितलं तर काय निघतंय बघूया. काही मासे दीर्घायू असतात, काही मासे अल्पायुष्य असतात, हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. आता 124व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते. हे मासे म्हणजे मत्स्य वर्गाशी विसंगत त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 125 कडे आपण जाऊया. काय म्हणतो 125वा प्रश्न, संसर्गजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता. आता ॲनिमिया, स्कर्वी, गचकर्ण हा एक गट दिलाय आपल्याला. दुसरा गट दिलाय नायटा, इसब आणि युरेमिया. तिसरा गट दिलाय खरुज, नायटा, गलगंड. आणि चौथा पर्याय जो दिलेला आहे त्यामध्ये गटामध्ये जे दिलेले पर्याय आहेत खरुज, इसब आणि गचकर्ण. आता इथं वरी खरुज, नायटा, गलगंड दिले, नायटा, इसब, युरेमिया दिले, ॲनिमिया, स्कर्वी, गचकर्ण दिले. ठीक आहे. आणि चौथा पर्याय खरुज, इसब, गचकर्ण दिले. याच्यामध्ये संसर्गजन्य रोग जर आपण बघितले तर खरुज आहे, इसब पण आहे आणि गचकर्ण आहे. म्हणजे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 4 जे संसर्गजन्य रोग जे आहेत, संपर्कजन्य ज्याला आपण म्हणतो है ना, तिथं व्हायरल डिसीज कोणते आहेत, है ना, विषाणूजन्य आजार कोणते आहेत किंवा संसर्गजन्य कोणते आहेत, है ना, आजारांशी संबंधित काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर 126वा प्रश्न बघूया. आरोग्यशास्त्रामधला एखादा प्रश्न परिसर अभ्यासमध्ये नेहमी विचारला गेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडंसं जर आपण विचार केला तर आपल्याला आरोग्यशास्त्रावर आधारित असलेले प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. परिसर अभ्यासामध्ये म्हणजे पेपर क्रमांक 1 साठी विज्ञान जास्त विचारलं जाते आणि भूगोल जास्त विचारलं जाते. हे एक थोडंसं लक्षात ठेवा. 126वा प्रश्न काय सांगतोय बघा, की मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मील या नावाने प्रचलित काय आहे. है ना, आता 126वा हा जो काही प्रश्न आहे, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मील, है ना, बोन मील हे काय आहे तर ते खत आहे, एक प्रकारचं प्रचलित खत आहे. आणि पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यामध्ये भूगोलाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, जनावरांचे कुजलेले जे काही अवशेष असतात किंवा वनस्पतींचे कुजलेले जे काही अवशेष असतात त्याला आपण ह्युमस म्हणतो. आणि हे ह्युमस जे असते ते मृदेमध्ये मिसळते आणि मृदेची सुपीकता वाढवण्याचं काम करते. 127वा प्रश्न काय म्हणतो बघा, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात. आता मानवी शरीराची बांधणी आणि या बांधणीशी आवश्यक असणारे जे काही पोषक द्रव्ये असतात ते प्रथिनांपासून मिळतात. त्यामुळे आपल्याला तो भाग आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळतो. बघा, आरोग्यशास्त्राशी रिलेटेड दुसरा प्रश्न आला याच्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला आता जे सांगितलं ना ह्याच्या खालचा सुद्धा तोच आहे, आरोग्यशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे सॉरी, आपण विज्ञानाशी रिलेटेड म्हणूया, आरोग्यशास्त्र म्हणण्यापेक्षा विज्ञानाशी रिलेटेड म्हणूया. तर हे सगळे जे काही प्रश्न आहेत हे इयत्ता 5वी ते 8वीच्या विज्ञानामधले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता शरीरावरील 128वा प्रश्न बघा, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते. रक्तस्राव गोठविण्याचं काम आहे ना, ब्लड गोठविण्याचं ज्याला काम म्हणतो आपण, म्हणजे जे काही रक्तस्राव होत असतो जखम झालेल्या ठिकाणी ते गोठवण्याचं काम कोण करते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्तबिंबिका. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न थोडासा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 129 कडे आपण जाऊया. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारा घटक कोणता. आता स्पेसिफिक याच्यामध्ये एवढे काही डिटेल आपल्याला अवघड असा काही पॉईंट नाही याच्यामध्ये, फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचे की पृथ्वीवरून आकाश जे आपल्याला निळे दिसत असते ते त्याचं कारण काय आहे तर प्रकाशाचे विकिरण ज्याला आपण म्हणतो, प्रकाशाचे विकिरण याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचं दिसत असते. आता त्याचा
पण आता वातावरणामध्ये आकाश निळ्या रंगाचं दिसतंय हे कारण त्या ठिकाणी संयोग आहे. प्रकाशाचे वेग त्याला आपण म्हणतो, त्यामुळे पृथ्वीच्या त्या ठिकाणी आकाश आणि आकाशाचा जो रंग आहे तो निळा रंग जो काही दिसतो त्याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल प्रकाशाची विकिरण. त्याच्यानंतर 130वा जो प्रश्न आहे बघा, विज्ञानावरती आणि जास्त आपल्याला पाहायला मिळणारे प्रश्न. अजून एक प्रश्न विज्ञानाशी रिलेटेड आहे. सर्वसाधारणपणे धातू काय असतात? सर्वसाधारणपणे धातू काय नसतात? है ना, धातू जे असतात आणि जे काही नसतात, असतात आणि नसतात त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते. आता सर्वसाधारणपणे धातू डायडॅश असतात असं काही जण गृहीत धरतात, तर इथं नसतात काय म्हणाले. ठीक आहे, सर्वसाधारणपणे जे काही धातू असतात ते कसे असतात आणि कसे नसतात याच्यामध्ये कन्फ्युजन होते. परत एकदा सांगतोय, तर सुवाहक सर्वसाधारणपणे धातू हे सुवाहक नसतात हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं. ठीक आहे, 131वा जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय बघा. 131वा प्रश्न काय म्हणतोय बघा. खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पाणी हे संयोग आहे. परिणाम, पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. आता 131 याला आपण म्हणतो, हा जो काही प्रश्न आहे याचं कारण आणि परिणाम यांच्याशी संबंधित आपल्याला त्या ठिकाणी योग्य अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता पाणी हे संयोग आहे आणि त्याचा परिणाम काय, तर पाण्याचे गुणधर्म जे आहेत ते हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. म्हणजे दोन्ही विधानं जर आपण बघितले तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य सांगता येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर सांगता येईल आपल्याला. ठीक आहे, आता 132व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 132वा प्रश्न काय म्हणतो बघा. परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? आता परिसंस्थेतील जे काही विघटक असतात आणि हे जे काही विघटक आहेत हे घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? तर अन्न साखळीमध्ये जे काही विघटक असतात ते संक्रमणाची क्रिया करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी केलेलं त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर प्राचीन इसवी सनाची जी काही सुरुवात आहे है ना, जे इसवी सन 1 पासून आता जर आपण बघितलं, इसवी सन म्हणजे कालगणना जी आहे ना, इसवी सन सुरुवात झाली त्याच्या पूर्वीचा कालखंड जो आहे तो त्याला इसवी सन पूर्व कालखंड म्हटला जातो. आणि इसवी सनाची सुरुवात जी झालेली तिथपासून इसवी सन आपण रेग्युलरली त्या ठिकाणी ग्राह्य धरतो. भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड जो आहे तो इसवी सनाचा अश्मयुगीन सनाच्या 8व्या शतकात. आता आपण ज्यावेळेस मध्ययुगीन इतिहास शिकतो ना, वेगवेगळ्या सत्ता भारतावरती केलेल्या वेगवेगळ्या आक्रमण किंवा जे काही सुलतानशाही आहे किंवा सुलतानशाहीच्या अगोदर दिल्लीच्या तख्तावर असलेली जे काही सत्ता होती, मध्ययुगीन इतिहासाची सुरुवात इसवी सनाचं 8वं शतक ते 9वं शतक इथपासून झालेली. साधारणतः 8वं शतक भारतामध्ये जर आपण बघितलं 8वं शतक जनरली 9वं शतक मानलं जातं, परंतु भारताच्या संदर्भाने जर आपण बघितलं तर मध्ययुगीन इतिहासाची जी सुरुवात आहे ती इसवी सनाच्या 8व्या शतकापासून पुढे झालेली. पण आपल्याला इथला जो कालखंड विचारलाय भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड विचारलाय आणि मग अश्मयुगापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर सांगता येईल.
खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर 134 हा जो काय प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा. हडप्पा संस्कृती हिंदू संस्कृती असे म्हणतात. हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली. हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत. आता हा जो काही 134 प्रश्न आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीन विधाने आहेत ते वाचून घ्या. आता परीक्षा म्हणून आपल्याला तर तो हडप्पा संस्कृती वेगवेगळ्या सिंधू संस्कृती असेल किंवा जागतिक स्तरावरती इजिप्शियन संस्कृती असेल आणि बऱ्याचशा देशाच्या संस्कृती या विशिष्ट नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतंय परवा दिवशी जे काही आपण क्वेश्चन सोडून घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा सिंधू संस्कृतीवरती प्रश्न आला होता. काही सिंधू संस्कृतीमधले शहर दिले होते नाही. आणि मला वाटतंय पंजाब प्रांताच्या वरच्या आधारित असलेला जो काही प्रश्न आहे तो सुद्धा पाकिस्तान मधल्या तो सुद्धा मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन सेट मध्ये विचारला होता. म्हणजे तुम्हाला प्राचीन इतिहासावरती बराचसा भाग कव्हर करायचा आहे. इथं सिंधू संस्कृतीशी संबंधित आणि हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात आणि हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हटले जाते. हडप्पा आणि मोहनजोदडो हे दोन्ही ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी आढळणारे जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये समान वैशिष्ट्य दिसून आली. तर आणि हे दोन्ही विधानं बरोबर आहेत बरं का. त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे हडप्पा व मोहनजोदडो हे दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 134व्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 135वा प्रश्न आपण बघूया. हा फार म्हणजे सोपा प्रश्न आहे. काय म्हणतोय बघा. 135वा जो प्रश्न आहे तो काय म्हणतो. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये? याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट सांगता येईल. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 क्रोमॅनॉन मॅन. ठीक आहे. क्रोमॅनॉन मॅन मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव ज्याला आपण म्हणतो. आता शिवकालीन इतिहास एक प्रश्न हमखास कुठल्याही टीईटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा मध्ये कोणता आहे? शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता आहे? म्हणजे जर आपण बघितलं तर कर्नाटकातील बेळगाव पर्यंत आपल्याला शिवकालीन हिंदवी पाहायला मिळेल. कारवार व धारवाड आणि हा सुद्धा बराचसा भाग झाला आपण तो हिंदवी स्वराज्यामध्ये होता. तामिळनाडू ते वेल्लोर म्हणजे तामिळनाडू पर्यंत सत्ता त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची गेलेली होती. फक्त म्हैसूर आणि मदुराई इथपर्यंत हिंदवी स्वराज्याचा जो काही आपण म्हणतो प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हैसूर व मदुराई हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक प्रश्न आलेला आहे. काय आहे बघा. 137वा प्रश्न काय म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पन कोणी काव्य रचना केली? महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पिलेला आहे आणि काव्य रचना केली. असे जे काही कवी आहेत त्या कवींचं नाव आपल्याला सांगता येईल. सुब्रमण्यम भारती. पर्याय क्रमांक 2. 138व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? आता 138वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आरमाराबद्दलचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये त्या ठिकाणी उभारले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 3 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. 138 क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. 139 प्रश्नाकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जन्म आहे तो कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे किंवा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? जोड लावलेली छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी. समर्थ रामदास ठीक आहे यांचं जे काही जन्मस्थळ आहे ते जांब ज्याला आपण म्हणतो ते आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. शिवराय बघा परिसर अभ्यास म्हणजे पेपर क्रमांक 1
याच्यामध्ये जे काही सामाजिक शास्त्राचे प्रश्न आहेत त्यामध्ये इतिहास, त्यामध्ये शिवकालीन इतिहास आणि विज्ञान आणि भूगोल याच्यावरती जास्त प्रश्न आहेत. शिवराय आपल्या सेवकांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत. तर याच्यामध्ये शिवराय आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत. याच्यामध्ये आपल्याला बाजी घोरपडे आहे ना यांचा इतिहास माहिती असला पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आणि यांच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी शिक्षक देणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. शिवरायांच्या आता टाइम झालाय म्हणून थोडस आपण क्वेश्चन जास्त घेऊया, 1-2 मिनिटांमध्ये संपवून टाकूया, 2 ते 3 मिनिटांमध्ये. शिवरायांच्या काळात संपवा बारगीर झाला वेळा. थांबवू का सर? हो ते नाही घ्या 7-8 सर प्रश्न 1-2 मिनिट. हा घ्या. 2 मिनिटांमध्ये उत्तर टाकतो. शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा हे जे काही पद आहे कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? आता बारगीर हे जे काही पद आहे ते घोडदळ ज्याला आपण म्हणतो घोडदळाशी संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? काल आपण घेतले होते सगळे कर्म मूलभूत हक्कांच्या बाबतीमधले. याच्यामध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्क नाहीये, हा राजकीय हक्क आहे. कालच आपण प्रश्न घेतला होता हा. आणि किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. जे काही सदस्य संख्या आहे, आता सध्या नगरपालिकेच्या इलेक्शन सुरू येतात, तर प्रश्न क्रमांक 143 जे आहे, 15 किमान 15 व कमाल 45 पंचायत समिती ज्याला आपण म्हणतो, पंचायत समितीची सदस्य संख्या या ठिकाणी सांगितलेली या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, राज्याची वास्तव कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या हाती नसते, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. आता 144 हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट पर्याय क्रमांक 4 सांगता येईल, कारण कार्यकारी मंडळाचा पार्ट राज्यपाल असतात, आहे की नाही. कार्यकारी व्यवस्था जी असते त्यामध्ये ते समाविष्ट असतात आणि म्हणून आपल्याला प्रश्न क्रमांक 144 उत्तर सांगत असताना पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. तंतुमय पदार्थ नसणारा पदार्थ कोणता? तर 145 हा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल मार्गारीन हे आपलं उत्तर आहे. मार्गारीन हा जो काही घटक असतो तो तंतुमय पदार्थ नसणारा पदार्थ आहे. ठीक आहे. 146 प्रश्न अगदी सोपा आहे. पेंच नवेगाव ज्याला आपण म्हणतो, नवेगाव बांध आणि चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती ठीक आहे कोणत्या? सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणाऱ्या ज्या काही आदिवासी जमाती त्यामध्ये आपल्याला सांगता येईल वारली आणि कोकणा, या 2 आदिवासी जमाती या भागामध्ये आढळतात. काळी मृदा जिला आपण म्हणतो, जिला आपण रेगूर मृदा म्हणतो, काल आपण बराचसा भाग मी रेगूर मध्ये वरती त्या ठिकाणी स्पष्ट केला होता आणि महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये रेगूर मृदा आढळते. तर प्रश्न क्रमांक 148 काय सांगतो बघा, काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य आणि त्यामध्ये नसणारं विधान पुढीलपैकी कोणतं आहे? बेसाल्ट खडकांचा अपक्षय होऊन मृदेची निर्मिती होते, बरोबर आहे. टिटेम फेरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग प्राप्त होतो, बरोबर आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त असते आणि म्हणून हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. पाणी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या मृदेमध्ये जास्त असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं डायरेक्ट उत्तर सांगता येईल. आणि वाचायची गरज नाही कारण वरचे तिन्ही बरोबर आहेत. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? आता मी तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन विहिरींच्या माध्यमातून केलं जाते. विहिरींची संख्या सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? आता रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते याच्यामध्ये जर आपण बघितलं, खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? परस्परांशी समांतर, लांबी समान, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त, शून्यावंश रेखावृत्त म्हणजे विषुवृत्त. आणि तिसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे. पहिला पण पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून लांबी समान ज्याला आपण म्हणतो हे त्या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर आता माझे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे की आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज घेतलेत